Hello dear friends, welcome back to my YouTube channel. Today we are going to learn about operon concept. आजच्या व्हिडिओमध्ये आपण operon concept हे पाहणार आहोत का अगोदरचे जे प्रीवियस व्हिडिओ आपण पाहिले त्यामध्ये आपण ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन हे टॉपिक आपण बरेच प्रमाणामध्ये या चॅप्टर मधला जवळजवळ 80% हा भाग आपला कंप्लीट झालेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये ऑपेरॉन कॉन्सेप्ट आणि नंतर आपल्याला जेनोमिक्स आणि डीएनए फिंगरप्रिंटिंग हे दोन टॉपिक जर आपण पाहिले तर हे चॅप्टर आपलं जे आहे ते कंप्लीट होईल. पहा याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन झालं, ट्रान्सलेशन झालं आणि हे लॅक ऑपेरॉन यावरती कंपल्सरी बोर्ड एक्झामला क्वेश्चन विचारले जातात. पहा तर आता हे ऑपेरॉन कॉन्सेप्ट याविषयी आपण आज पाहणार आहोत. पहा हा जो टॉपिक आहे इंटरेस्टिंग टॉपिक आहे. पहा यामध्ये आपण याचा अर्थ समजून घ्या अगोदर. ऑपेरॉन म्हणजे काय? ग्रुप ऑफ जीन. अनेक जीन एकत्र आले की दॅट इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ क्लस्टर ऑफ जीन. म्हणजे जीनचा जो ग्रुप असतो ना त्याला काय म्हणायचं? ऑपेरॉन असं म्हणायचं. पहा आता यामध्ये क्लस्टर ऑफ जीन. आता हे जे जीन असतात हे काय करतात? एक बरोबर काय करतात? ते काम करतात. पहा सगळे जे जीन असतात ते काय करतात? बरोबर काम करत असतात. पहा आता याच्यामध्ये आपण थिअरीचा पाठ पाहूया. आता याच्यामध्ये ऑपेरॉन म्हणजे काय? ग्रुप ऑफ जीन किंवा क्लस्टर ऑफ जीन, त्याला काय म्हणायचं? ऑपेरॉन असं म्हणतात. पहा इट इज अ ट्रान्सक्रिप्शनल कंट्रोल मेकॅनिझम ऑफ जीन रेग्युलेशन. इट इज अ ट्रान्सक्रिप्शनल कंट्रोल मेकॅनिझम ऑफ जीन रेग्युलेशन. ट्रान्सक्रिप्शनल कंट्रोल मेकॅनिझम याच्यामध्ये होते. ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय होतंय? जो डीएनए असतो त्या डीएनए पासून काय तयार होतो? mRNA तयार होतो. पहा आणि ट्रान्सक्रिप्शन जे कंट्रोल मेकॅनिझम ऑफ ए जीन रेग्युलेशन. त्यामध्ये हे बरोबर काय करतात? हे जे जीन असतात त्यामध्ये जे डीएनए असेल त्यामध्ये सिस्ट्रॉनला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं? हे जीन करतात. पहा आणि नंतर त्यामध्ये ते ऑन आणि ऑफ करण्याचं काम सुद्धा त्यावेळेला केलं जातं. पहा कंट्रोल करणे म्हणजे काय? ऑन करणे किंवा प्रोसेस काय करणे? ऑफ करणे. पहा नंतर आता फ्रँकोइस जॅकॉब अँड जेक्यू मोनॉड 1961 मध्ये जॅकॉब आणि मोनॉड यांनी काय केलं? एक्सप्लेन दॅट मेटाबॉलिक पाथवे आर रेग्युलेटेड ॲज ए युनिट. त्यांनी काय केलं? एक्सप्लेन मेटाबॉलिक पाथवे याचं जे रेग्युलेशन आहे पहा ते त्यांनी एक्सप्लेन केलं. पहा या दोघांनी 1961 मध्ये. आणि मग त्यावेळेला कोणते प्रोटीन बनवायचे, कोणते प्रोटीन नाही बनवायचे, कोणते एन्झाईम बनवायचे, कोणते एन्झाईम नाही बनवायचे. आता हे कशावरती अवलंबून असतं? हे सगळं जीनवरती अवलंबून असतं. म्हणजे पहा टेम्पलेट जीनवरती जे याच्यावरती अवलंबून असतं. पहा आणि मग त्यामध्ये जे आपण जे खातो ना अन्न ते डायजेस्ट करायचे. त्यामध्ये हा एक प्रकारचं काय आहे? त्यामध्ये अनेक प्रकारचे असे मेटाबॉलिक आपल्या बॉडीमध्ये अनेक प्रकारचे मेटाबॉलिक पाथवे होत असतात. पहा आणि मग हे जे मेटाबॉलिक पाथवे जसं आपण फॉर एक्झाम्पल घेतलं, आपण जे खाल्लेलं अन्न आहे ते डायजेस्ट करणे म्हणजे याच्यामध्ये मेटाबॉलिक पाथवे आहे. आणि हे जे अनेक आपल्या बॉडीमध्ये अनेक मेटाबॉलिक पाथवे घडत असतात आणि हे जे मेटाबॉलिक पाथवे जे असतात त्यासाठी एवढे एन्झाईमची काय लागते? आवश्यकता असते. पहा आणि मग हे एन्झाईम बनवण्यासाठी कोणाची गरज असते? जीनची गरज असते. पहा आलं लक्षात की एन्झाईम बनवण्यासाठी कोणाची गरज असते? जीनची गरज असते. असं या दोघांनी काय केलंय? सांगितलं. पहा या दोघांनी जॅकॉब आणि मोनॉड यांनी ते एक्सप्लेन केलं. पहा आता पुढे आपण फॉर एक्झाम्पल ई कोलाई. आता तुम्हाला माहिती बरेच सायंटिस्टला जे आहे ई कोलाई नावाची जी बॅक्टेरिया आहे ती आवडते. पहा सगळ्यांना फेवरेट आहे. पहा हा ऑर्गॅनिझम आहे. ई कोलाई नावाची बॅक्टेरिया आहे. आणि हा जो ई कोलाई नावाची जी बॅक्टेरिया आहे तो कसा आहे? हे सगळे जे सायंटिस्ट असतात ते यासाठी एक्सपेरिमेंटसाठी हेच का निवडतात ई कोलाई? तर यासाठी हा छोटा ऑर्गॅनिझम आहे. त्याचं जे जेनेटिक कन्स्टिट्यूशन आहे ते कसं आहे? आपलं मॅमल्स बरोबर ती मॅच होत आहे. नंतर याच्यामध्ये जे फास्ट रिप्लिकेशन आहे जवळजवळ आपल्याला 20 मिनिटांमध्ये फक्त 20 मिनिटांमध्ये आपल्याला त्याचा काय मिळतो? रिझल्ट मिळतो. आणि म्हणून बरेच वेळ जे शास्त्रज्ञ असतात ते यासाठी याचा उपयोग करतात. पण ई कोलाई नावाच्या बॅक्टेरियासाठी. पाहता मग फॉर एक्झाम्पल ई कोलाई विथ व्हेन लॅक्टोज शुगर इज प्रोव्हाइडेड टू द कल्चर मीडियम सेल इंड्युसेस प्रोडक्शन ऑफ 3 एन्झाईम नेसेसरी फॉर डायजेशन ऑफ लॅक्टोज and the enzyme SAR.
आता पहा एक्झाम्पल कोणतं घेतलं, ई कोलायचं एक्झाम्पल घेतलं. व्हेन लॅक्टोज शुगर इज प्रोव्हाइडेड टू द कल्चर मीडियम. आता ही जी लॅक्टोज ही जी आहे ना ई कोलाय, हे आपल्याला फॉर एक्झाम्पल आपण जर आपलं एक्झाम्पल घेतलं तर आपल्या एनर्जीसाठी कशाची आवश्यकता असते, एटीपीची आवश्यकता असते. आणि मग एटी बनवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात पाथवे आपल्याला फॉलो करावे लागतात आणि त्यापासून आपल्याला एनर्जी काय मिळते पहा. मग त्यामध्ये फॉर एक्झाम्पल ग्लायकोलिसिस असेल, क्रेब असेल, आपल्याला यापासून एनर्जी मिळते. आणि मग ग्लुकोजची एनर्जी बनवण्यासाठी आपल्याला ग्लुकोजची मदत होते. आणि मग हे जे आहे ई कोलाय, या ई कोलाय नावाची जी बॅक्टेरिया त्याच्यामध्ये सेलमध्ये सुद्धा एनर्जीची गरज असते. आणि मग त्या बॅक्टेरियाला सर्व्हाइव्ह करण्यासाठी एनर्जीची आवश्यकता असते आणि मग न्यूट्रिएंटची आवश्यकता असते पहा. आणि मग ई कोलाय हे जे आहे ना, ई कोलाय याचं फेवरेट जे फूड आहे ते कोणतं आहे, त्याचं ग्लुकोज आहे पहा. ई कोलायचं फेवरेट जे फूड आहे ते कोणतं आहे, ग्लुकोज आहे. आणि हे ग्लुकोज काय आहे, सिंपल शुगर आहे. येते लक्षात. आपण फॉर एक्झाम्पल लॅक्टोज जर आपण घेतलं तर लॅक्टोजचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्यापासून आपल्याला गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज मिळतं पहा. लॅक्टोजचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर आपल्याला त्यापासून ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मिळतं. ती जी लॅक्टोज आहे ती डायसॅकराइड शुगर आहे आणि ग्लुकोज ही कशी आहे, मोनोसॅकराइड शुगर आहे पहा. म्हणजे ग्लुकोज कशी आहे, सिंपल शुगर आहे, छोटी शुगर आहे, त्याचा आपल्याला ब्रेकडाऊन करता येत नाही आणि मग ते आपल्याला जादा अमाऊंट मध्ये पण आपल्याला अवेलेबल होत असते पहा. आणि मग त्यासाठी आता पहा ई कोलाय त्यावेळेला त्याचं फेवरेट फूड कोणतं आहे, ग्लुकोज आहे. आणि मग त्यामध्ये हे जे मीडियम वापरलेलं आहे पहा, त्या मीडियम मध्ये ग्लुकोजचं जर प्रमाण जर कमी झालं तर त्यामध्ये जे अल्टरनेटिव्ह शुगर असते पहा, ते अल्टरनेटिव्ह शुगर म्हणून लॅक्टोजचा वापर केला जातो पहा. जे या ई कोलाय नावाची जी बॅक्टेरिया आहे तिच्या ग्रोथ साठी कोणतं मीडियम सफिशियंट म्हणजे हे आहे, ग्लुकोज आहे. पण त्या मीडियम मध्ये जर ग्लुकोज जर कमी प्रमाण पडलं तर त्यासाठी अल्टरनेटिव्ह शुगर म्हणून लॅक्टोजचा वापर केला जातो पहा. आणि मग ही अल्टरनेटिव्ह शुगर लॅक्टोज ही कशी आहे, डायसॅकराइड आहे ते मला सांगितलंय पहा. त्यामध्ये मग आता ही ई कोलाय आता ही कधी एन्झाईम बनवेल पहा. आता हे जे आहे ना ते सांगितले व्हेन लॅक्टोज शुगर इज प्रोव्हाइडेड टू द कल्चर मीडियम सेल इंड्युसेस प्रोडक्शन ऑफ द एन्झाईम नेसेसरी फॉर डायजेशन ऑफ लॅक्टोज. आणि या लॅक्टोज डायजेशन होण्यासाठी यासाठी हे 3 एन्झाईमची आवश्यकता असते पहा लॅक्टोजचं. मग त्यामध्ये फर्स्ट एन्झाईम आहे बीटा गॅलॅक्टोसिडेस, नंतर आहे सेकंड बी गॅलॅक्टोसाइड परमिएज आणि थर्ड आहे ट्रान्स ऍसिटिलेस. या 3 एन्झाईमची डायजेशन ऑफ लॅक्टोजचं डायजेशन होण्यासाठी या 3 एन्झाईमची आवश्यकता असते पहा. म्हणजे या जे ई कोलाय या बॅक्टेरियाची ग्रोथ होण्यासाठी सगळ्यात जे मोस्ट आहे ते ग्लुकोज आहे. पण ग्लुकोज जर नसेल तर त्यावेळेला लॅक्टोज प्रोव्हाइड केलं जातं त्या कल्चर मीडियम मध्ये. आणि मग लॅक्टोज प्रोव्हाइड केलं ते न्यूट्रिएंट मीडियम मध्ये, त्या कल्चर मीडियम मध्ये, तर त्या लॅक्टोजचं ब्रेकडाऊन करण्यासाठी डायजेशन करण्यासाठी या 3 एन्झाईमची गरज असते पहा. मग त्यामध्ये फर्स्ट आहे पहा बीटा गॅलॅक्टोसिडेस डायजेस्ट लॅक्टोज इंटू गॅलॅक्टोज अँड ग्लुकोज. त्यामध्ये पहा आता बी गॅलॅक्टोसिडेस याचा उपयोग काय एन्झाईमचा, तर डायजेस्ट लॅक्टोजचं डायजेशन केलं जातं. लॅक्टोजचं ब्रेकडाऊन केलं की त्यापासून गॅलॅक्टोज आणि लॅक्टोज मिळतो पहा. येते लक्षात. आता यामध्ये गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज आहे परंतु हे जे ग्लुकोज आहे ना, आता या ई कोलायला फेवरेट फूड कोणतं आहे, ग्लुकोज आहे. पण यापासून लॅक्टोजचं आपण ब्रेकडाऊन केलं तर आपल्याला ग्लुकोज पण मिळतंय आणि गॅलॅक्टोज पण मिळते. परंतु हे जे ग्लुकोज मिळते ना ब्रेकडाऊन करून, हे ग्लुकोज काही सिंपल फ्री फॉर्म मध्ये नसतं पहा. येते लक्षात. त्यामध्ये फ्री फॉर्म मध्ये आपल्याला फ्री फॉर्म मध्ये ते नसतं. आणि त्यामध्ये गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज. आता हे सेकंड आहे पहा बी गॅलॅक्टोसाइड परमिएजचे उपयोग काय, ते परमिशन देणे. परमिट लॅक्टोज मॉलिक्यूल टू एंटर इनटू द सेल. हे जे लॅक्टोज मॉलिक्यूल असतात ना, ते लॅक्टोज मॉलिक्यूलला सेल मध्ये एंट्री होण्यासाठी परमिशन देतं पहा, परमिट करतं पहा. आणि मग जोपर्यंत हे जे ई कोलाय आहे त्या म्हणजे लॅक्टोज मॉलिक्यूल जोपर्यंत त्या ई कोलाय नावाच्या बॅक्टेरियाच्या सेलमध्ये जात नाही तोपर्यंत एन्झाईम तयार होत नाही. एकदा त्या सेलमध्ये एंट्री झाली की एन्झाईम तयार व्हायला सुरुवात होते पहा.
मग ग्लुकोज त्या न्यूट्रिएंट मीडियम मध्ये जर ग्लुकोज असेल तर ते काही एन्झाईम करायची गरज नसते. ते लक्षात, जर ग्लुकोज अब्सेंट असेल तरच एन्झाईम्सची तयार करण्यासाठी गरज पडते पहा. ते लक्षात. यामध्ये जर आपण न्यूट्रिएंट मीडियम आहे त्यामध्ये आपल्याला लॅक्टोज प्लस ग्लुकोज आहे, मग त्यामध्ये काही इक्वलाई एन्झाईम बनवण्यासाठी त्याला काही गरज नसते. पैसे इक्वलाईला एन्झाईम बनवण्याची गरज नसते, परंतु ग्लुकोज नसेल तर एन्झाईम्स बनवले जातात पहा. येते लक्षात. तर अशा प्रकारे मी सांगितले मग या तीन एन्झाईम आहे पहा. त्यामध्ये फर्स्ट आहे लॅक्टोज डायजेशन करण्यासाठी, नंतर आहे बी गॅलेक्टोसाइड परमिएस, लॅक्टोज मॉलिक्यूल सेल मध्ये एंट्री होण्यासाठी परमिशन देतं पहा. आणि थर्ड आहे ट्रान्स ऍसिटिलेज ट्रान्सफर अँड ऍसिटिल ग्रुप फॉर्म ऍसिटिल कोएन्झाइम ए टू द गॅलेक्टोसाइड पहा. तर हे जे आहे ना ऍसिटिल ग्रुप आहे पहा, हा ट्रान्सफर करण्यासाठी या तिसऱ्या एन्झाईमचा उपयोग केला जातो. त्यामध्ये जो ऍसिटिल कोएन्झाइम ए हा जो ग्रुप आहे तो गॅलेक्टोसाइड पर्यंत पोहोचवण्या म्हणजे ट्रान्सफर करण्याचं काम हे ट्रान्स ऍसिटिलेज हे तिसरं जे एन्झाईम आहे त्याची गरज पडते पहा. तर अशा प्रकारे या लॅक्टोजचं ब्रेकडाऊन होण्यासाठी या तीन एन्झाईमची आवश्यकता असते पहा. आता पुढे पहा त्यांनी काय सांगितलंय, त्यामध्ये synthesis of the three enzyme is controlled by a small long segment of a DNA known as operon. Synthesis of these three enzyme is controlled by a long segment of a DNA. आता लक्षात, आपल्याला एन्झाईम तयार करायची आणि ऑल एन्झाईम्स आर द प्रोटीन. आता आपण ट्रान्सक्रिप्शन मध्ये पाहिले आपल्याला प्रोटीन तयार करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते, त्यामध्ये डीएनए पाहिजे आणि डीएनए पासून एमआरएनए बनतो आणि मग एमआरएनए पासून प्रोटीन बनतात. मग आपल्याला हे जे एन्झाईम्स असतात ही एन्झाईम्स आपल्याला कंट्रोल बाय स्मॉल सिंथेसिस, आपले एन्झाईम्स तयार करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, डीएनए पाहिजे. आपल्याला मग सिंथेसिस ऑफ द थ्री एन्झाईम्स इज कंट्रोल बाय अ लॉंग सेगमेंट ऑफ ए डीएनए. आणि मग जो लॉंग सेगमेंट असतो ना डीएनएचा, पाहिजे दाखवलेला असा जो लॉंग सेगमेंट असतो पहा डीएनएचा, आलं लक्षात. ह्या लॉंग सेगमेंट ऑफ ए डीएनए इज कॉल्ड एज ऑपेरॉन असं म्हणतात पहा. Synthesis of these three enzymes is controlled by a long segment of a DNA and known as operon. It consists of an operator site O and three structural gene Z, Y, A. याच्यामध्ये काय, या ऑपेरॉन मध्ये काय आहे, एक ऑपरेटर साइट आहे पहा. त्यामध्ये काय आहे, इथं काय करू आपण, ही ऑपरेटर साइट घेऊ पहा. इथं मध्ये आहे ना, ही काय घेतली आपण, ऑपरेटर म्हणजे ऑपरेटर पहा. हे जे आहे ना याच्यामध्ये ऑपरेटर साइट आहे आणि थ्री स्ट्रक्चरल जीन आहे पहा. याच्यामध्ये काय आहे, तीन स्ट्रक्चरल जीन आहे. याच्यामध्ये 1, 2, 3 असे झेड वाय आणि झेड वाय ए, असे हे तीन स्ट्रक्चरल जीन आहे पहा. एक ऑपरेटर साइट आहे आणि तीन स्ट्रक्चरल जीन आहे. आणि द ऍक्शन ऑफ स्ट्रक्चरल जीन इज रेग्युलेटेड बाय ऑपरेटर साइट विथ द हेल्प ऑफ रिप्रेसर प्रोटीन. आता आपण ती मेकॅनिझम पाहणार आहोत पुढे. त्यामध्ये द ऍक्शन ऑफ द थ्री स्ट्रक्चरल जीन, हे जे तीन स्ट्रक्चरल जीन आहे त्याची जी ऍक्शन आहे रेग्युलेट करण्यासाठी त्यामध्ये हे रिप्रेसर प्रोटीन वरती अवलंबून आहे पहा. म्हणजे हे जे स्ट्रक्चरल जीन आहे हे ऍक्टिव्हेट करण्यासाठी त्याला रिप्रेसर प्रोटीनची आवश्यकता असते. मग हा जो रिप्रेसर प्रोटीन आहे हा ऑपेरॉन ऑफ किंवा ऑन करू शकतो पहा. म्हणजे हा रिप्रेसर प्रोटीन या जे आहे ना ऑपरेटर साइट त्याला बाइंड होतो आणि बाइंड झाल्यानंतरचा जो पाथवे आहे ते जो पाथ आहे पाथवे तो ब्लॉक होतो पहा. मग हे जे सगळं जीन इज रेग्युलेटेड बाय ऑपरेटर साइट विथ द हेल्प ऑफ द रिप्रेसर प्रोटीन. म्हणजे हे ऍक्टिव्हेट करण्यासाठी त्यामध्ये ऑपरेटर साइट ऑन किंवा ऑफ केली जाते. पण त्यामध्ये रिप्रेसर प्रोटीन इज प्रोड्यूस बाय द ऍक्शन ऑफ ए जीन आय नोन एज रेग्युलेटर जीन. रिप्रेसर प्रोटीन इज प्रोड्यूस बाय द ऍक्शन ऑफ जीन आय नोन एज रेग्युलेटर जीन. म्हणजे हे जे रिप्रेसर प्रोटीन आहे हे या जीन पासून तयार होतं पहा. कोणत्या जीन पासून, रेग्युलेटर जीन आहे, त्याला दुसरं नाव आहे जीन आय, दॅट इज कॉल्ड एज इनहिबिटर.
म्हणजे हे जे ऑपरेटर साईट आहे ना, या ऑपरेटर साईटला हे रिप्रेसर बाय प्रोटीन बाइंड झालं की जी आहे ते ऑन ऑफ होते पहा, म्हणजे प्रोसेस ऑफ होते. बाइंड नसेल तर काय असे प्रोसेस ऑन करते. म्हणजे या रिप्रेसर प्रोटीन वरती हे सगळं काय रिस्पॉन्सिबल आहे पहा, या प्रोटीन वरती अवलंबून आहे पहा. नंतर पाहिजे काय सांगितले, जीन एक्सप्रेशन डिपेंड्स ऑन वेदर ऑपरेटर इज स्विच ऑन और स्विच ऑफ. म्हणजे अशा प्रकारे हा सायकलिक पाथवे आहे. त्यामध्ये यामध्ये ऍक्टिव्हेट करण्यासाठी ऑपरेटर साईट स्ट्रक्चरल जीन हे आपल्याला ऍक्टिव्हेट करावे लागतात पहा. आणि त्यासाठी आपले ऍक्टिव्हेट करण्याचं काम हे रिप्रेसर प्रोटीन करतात. त्यामध्ये म्हणजे हे ऍक्टिव्हेट कधी होतील, कधी नाही होतील, कधी एन्झाईम बनवतील, कधी बनवायचे नाही, हे सगळं या कशावरती अवलंबून आहे, या ऑपरेटर साईट वरती अवलंबून आहे पहा. सो ऑपरेटर इज स्विच ऑन और स्विच ऑफ. स्विच ऑन असेल तर त्यापासून काय होईल, त्यापासून mRNA तयार होईल. नंतर त्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन होईल, ट्रान्सलेशन होतील. त्यापासून mRNA तयार झाला की आपला प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतील. आणि जर ऑपरेटर इज स्विच ऑफ असेल त्यामध्ये आपल्याला mRNA किंवा प्रोटीन मॉलिक्यूल तयार करता येत नाही पहा. म्हणजे हे एन्झाईम कधी बनवायचे, कधी बनवायचे नाही, हे सगळं कशावरती अवलंबून आहे, ऑपरेटर साईट वरती अवलंबून आहे पहा. आणि हे ऑपरेटर साईट कुठं आहे, मध्ये आहे. म्हणजे हे जे आहे ते RNA पॉलिमरेजला ते पुढे जाऊ देत नाही पहा, ब्लॉक असेल तर. इफ द ऑपरेटर इज अ स्विच ऑफ द 3 जीन्स ZYA आर ट्रान्सक्राइब बाय RNA पॉलिमरेज इनटू ए सिंगल mRNA. आता कसं आहे, ऑपरेटर साईट कशी आहे, स्विच ऑन आहे. ऑपरेटर साईट काय आहे तर 3 जीन्स. ऑपरेटर साईट जर ऑन असेल तर हे जे 3 टाईपचे जे जीन असतात ते काय होतात, ट्रान्सक्रिप्शन होतं पहा. आणि मग ट्रान्सक्रिप्शन झाल्याने तुम्हाला माहिती यापासून काय होतं, mRNA तयार होतो. आणि मग दॅट इज RNA पॉलिमरेज इनटू ए सिंगल mRNA. आणि RNA आपल्याला mRNA बनवायचा आहे, मग आपल्याला कोणते एन्झाईम लागेल, mRNA पॉलिमरेज एन्झाईम लागेल, RNA पॉलिमरेज एन्झाईम लागेल. आणि मग ट्रान्सक्रिप्शन थ्रू द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन त्यापासून आपल्याला mRNA मिळतो पहा. आणि ही जर स्ट्रक्चरल जीन जनरली नोन ऍज सिस्ट्रॉन. मग इथं आपल्याला हा जो रिप्रेसर प्रोटीन आहे तो आपल्याला काय केला जातो, ते ब्लॉक म्हणजे रिप्रेसर प्रोटीन काय होत नाही, ऑपरेटर साईटला काय होत नाही, बाइंड होत नाही. आणि म्हणून ते काय आहे, ती ऑपरेटर साईट कशी आहे, स्विच ऑन आहे पहा. आणि स्ट्रक्चरल जीन इज जनरली नोन ऍज सिस्ट्रॉन. हे जे स्ट्रक्चरल जीन असतात त्यांना काय म्हणतात, सिस्ट्रॉन असं म्हणतात. कारण ते काय करतात, प्रोटीन बनवतात, त्यांना काय म्हणायचं, सिस्ट्रॉन असं म्हणतात. अँड द ट्रान्सक्राइब लॉंग mRNA कव्हरिंग व्हेरियस सिस्ट्रॉन इज नोन ऍज पॉलिसिस्ट्रॉनिक. आणि मग त्यामध्ये एक जर असेल तर त्याला म्हणायचं सिस्ट्रॉन. आणि एकापेक्षा जास्त सिस्ट्रॉन असेल, आपण पाहिजे शिकलो याच्या मागं, त्याच्यापेक्षा जास्त एकापेक्षा जास्त सिस्ट्रॉन असेल तर त्याला काय म्हणायचं, पॉलिसिस्ट्रॉनिक असं म्हणायचं पहा. आणि switching off of the operator is achieved by a protein called as repressor. स्विच ऑन आणि स्विच ऑफ करण्याचं काम कोण करतं, हे रिप्रेसर प्रोटीन करतो पहा. त्याच्यावरती अवलंबून आहे, रिप्रेसर प्रोटीन आहे पहा. म्हणजे या रिप्रेसर प्रोटीन वरती अवलंबून आहे पूर्णपणे प्रोसेस. रिप्रेसर प्रोटीन या ऑपरेटर साईटला येऊन तो बाइंड झाला ही प्रोसेस काय होते, ऑफ होते. आणि बाइंड न झालं की ती प्रोसेस काय असते, ऑन असते पहा. नंतर when this protein is attached to the operator and blocking the switch is turned off and structurally are not expressed. आणि मग हा जो स्विच म्हणजे ऑपरेटर या रिप्रेसर प्रोटीन या ऑपरेटर साईटला बाइंड झाला का प्रोसेस काय होते, ऑफ होते. आणि प्रोसेस ऑफ झाली की त्यामध्ये मग प्रोसेस काय होते, पूर्णपणे ब्लॉक होते. आणि मग स्ट्रक्चरल जीन आर नॉट एक्सप्रेस. आणि पुढचे हे 3 टाईपचे जीन असतात ना, ZYA, ते एक्सप्रेस होत नाही. एक्सप्रेस झाले नाही तर ट्रान्सक्रिप्शन होत नाही, ट्रान्सलेशन होत नाही. मग ट्रान्सक्रिप्शन मध्ये DNA पासून mRNA तयार होत नाही आणि mRNA पासून प्रोटीन मॉलिक्यूल तयार होत नाही. हे सगळं कशावरती अवलंबून आहे, या रिप्रेसर प्रोटीन वरती अवलंबून आहे पहा. तर अशा प्रकारे जो अपेरॉन कॉन्सेप्ट आहे तो आपण पाहिला पाहिजे. त्यामध्ये फक्त लक्षात ठेवा, यासाठी ई कोलाई नावाच्या बॅक्टेरियाचा वापर केलेला आहे. जर या या ई कोलाई याची जर न्यूट्रिएंट ग्रोथ व्हायची असेल, त्याला फेवरेट जे फूड आहे ते कोणतं आहे, ग्लुकोज आहे.
आणि जर ग्लुकोज जर अवेलेबल झालं नाही तर त्याला अल्टरनेटिव्ह शुगर म्हणून लॅक्टोजचा वापर केला जातो आणि लॅक्टोजचं ब्रेकडाऊन होण्यासाठी त्या लॅक्टोजचं डायजेशन होण्यासाठी याला 3 एन्झाईमची गरज असते पहा. त्यामध्ये फर्स्ट आहे बीटा गॅलॅक्टोसिडेज, नंतर आहे बीटा गॅलॅक्टोसाइड परमिएस आणि तिसरं आहे ट्रान्स ऍसिडलेस. या 3 एन्झाईमची आवश्यकता असते पहा. आणि मग यामध्ये हे जे आहे आपल्याला एन्झाईम्स तयार करायचे असतात. आपल्याला तर ऑल द एन्झाईम्स आर प्रोटीन आणि प्रोटीन मॉलिक्यूल आपल्याला तयार करायचे असते तर आपल्याला डीएनए ची गरज असते. आणि हा जो डीएनए आहे त्याला काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड ॲज अ लॉंग सेगमेंट ऑफ डीएनए. इट इज कॉल्ड ॲज ऑपेरॉन असं म्हणतात. मग त्या ऑपेरॉन मध्ये एक साईट असते त्याला म्हणायचं ऑपरेटर साईट म्हणजे ओ आहे. म्हणजे 3 प्रकारचे स्ट्रक्चरल जीन असतात ZYA आणि प्रत्येकाकडून काय होते एक एन्झाईम काय होते तयार होतं पहा. मग त्यामध्ये रिप्रेसर प्रोटीन आहे पहा. नंतर रिप्रेसर प्रोटीन त्यामध्ये रिप्रेसर प्रोटीन कसं तयार होतो, रिप्रेसर म्हणजे त्यामध्ये जीन आय रेग्युलेटेड जीन पासून रिप्रेसर प्रोटीन हे तयार होतं पहा. नंतर ही प्रोसेस जी आहे ती ऑन आणि ऑफ करायची असेल. ऑन असेल तर काही नाही, ऑन असेल तर त्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन या दोन्ही प्रोसेसने प्रोटीन तयार होतात. आणि प्रोसेस जर ऑफ असेल, प्रोसेस जर ब्लॉक करायची असेल तर काय होतं, जो रिप्रेसर प्रोटीन आहे ते ऑपरेटर साईटला काय होतं बाइंड होतो आणि मग पुढचा जो पाथवे आहे तो काय होतो ब्लॉक झाल्यामुळे जीन काय होत नाही एक्सप्रेस होत नाही. आणि मग त्यापासून आपल्याला काय प्रोटीन तयार मॉलिक्यूल तयार करता येत नाही. तर असा हा ऑपेरॉन कॉन्सेप्ट आहे. आणि मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे लॅक ऑपेरॉन हे जे आहे ते आपण ते पाहणार आहोत पहा, लॅक ऑपेरॉन. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.